सुपरफास्ट बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी SP न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। माढा लोकसभा निवडणुकीसाठी आता जनक्रांती संघटनेचे राज्य सरचिटणीस बाबासाहेब वाघमोडे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याने याचा परिणाम धनगर समाजावर मोठा होणार असल्याचे सांगितले जाते। माढा लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून शरद पवार यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित झाली असताना पवार साहेबांना यंदा ही निवडणूक सोपी नसल्याची परिस्थिती दिसत आहे। कार्यकर्त्यांची नाराजी वाढत असतानाच धनगर समाजाचे धडाडीचे नेते आणि जनक्रांती संघटनेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस बाबासाहेब वाघमोडेही या निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले। पवार साहेबांना असलेला छुपा विरोध वरचेवर उघड होत चालला असून माढा लोकसभा निवडणूक ही अत्यंत चुरशीची होणार असे सध्याचे चित्र असून गावागावात होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीची आणि संभाव्य उमेदवारांची चर्चा सुरू असून माढ्याचे खासदार कोण हा प्रश्न मात्र गुलदस्त्यातच आहे। मी बाबासाहेब वाघमोडे महाराष्ट्र प्रदेश जनक्रांती संघाचा संघटनेचा सरचिटणीस, पदवीधर संघटना नेता, ओबीसी विजयंतीचा संघर्ष समितीचा अध्यक्ष या हो घातलेल्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये या माढा मतदारसंघामधून आता समोर बातम्या यायला लागलेल्या आहेत। शरद पवार साहेब उभा राहणार आहेत, सुभाषचंद्रजी देशमुख उभा राहणार आहेत। पण आता या लोकांनी अगोदरच्या विजयदादा गेल्या वेळेस खासदार होते, हे दोन खासदार येऊन सुद्धा गेल्या 10 वर्षामध्ये कुठला या मतदारसंघाचा विकास झालेला नाही आणि कोणी केलेला नाही। त्यासाठी आता आम्ही स्वतः जनक्रांती संघटनेच्या वतीनं आणि ओबीसी संघर्ष समिती, धनगर समाज या सर्वांच्या वतीनं, बहुजन समाजाच्या सर्व माझ्या माढा मतदारसंघातले सर्व सुजाण जनता आज आमच्या पाठीमागे उभा राहायला लागलेली आहे आणि त्यासाठी जनतेच्या आग्रहास्तव मी आता सध्या या मैदानात लोकसभेच्या उतरणार आहे। सर्वांनी मिळून मला लोकसभेसाठी उमेदवार म्हणून पुढं करण्याचं धोरण आखलेलं आहे आणि मी बी त्यांचं धोरण त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी आता स्वीकारलेलं आहे। येईल त्या लोकसभेला आमचा कडवा संघर्ष या कुणी उमेदवार कुणी असो त्या ठिकाणी मी स्वतः उभा राहणार आहे आणि निवडून देण्यासाठी जनतेला आवाहन करणार आहे। या माढा मतदारसंघातील जनता फार हुशार आहे, कुठल्या का समाजाचा असेना पण खरं नेतृत्व कोण आहे हे ओळखू शकते आणि येत्या लोकसभेला या माढा मतदारसंघातून, या भूमिपुत्र माढा मतदारसंघातला लोकसभेत गेल्याशिवाय राहणार नाही ही जनतेची अपेक्षा आहे। त्यांची जनतेची अपेक्षा पूर्ण करण्याचं काम, विकासाचं काम पुढील जनतेने मला निवडून दिल्यानंतर मी करणार आहे। पार्लमेंटमध्ये जाऊन ह्या मतदारसंघाचा विकास केल्याशिवाय सोडणार नाही आणि हे सर्व गावगावची जनता मला ते सहकार्य केल्याशिवाय राहणार, कारण ह्या दोन्ही आमदारांनी दोन्ही खासदारांनी इथं येऊन कुठल्याही गावाला भेट दिलेली नाही। आले तर फक्त कारखाने अमुक तमुक इकडेच फक्त भेटाभेटी, वरचे नेत्यांच्या आग्रहास्तवर उभा राहिलेले आहेत, कार्यकर्त्याच्या आग्रहास्तव नाही, जनतेच्या आग्रहास्तव नाही, जनतेचा त्यांना विरोध आहे। सर्व अद्ययावत सोयी सुविधाने सज्ज असलेले पंढरपुरातील एकमेव लॉज विजयालक्ष्मी लॉज, जवळच विठ्ठल मंदिर, चंद्रभागा नदी आणि VIP असणाऱ्या स्टेशन रोडवर अल्प दरात अनेक सुविधा। आमच्या लॉजचे खास वैशिष्ट्य AC नॉन AC रूम्स, 24 तास पाण्याची सोय, अंघोळीसाठी गरम पाणी, स्वतंत्र पार्किंग व्यवस्था, पिण्यासाठी वॉटर फिल्टर, अद्ययावत लिफ्ट, सुरक्षेसाठी CCTV, प्रत्येक रूम मध्ये TV व वायफाय सुविधा। तर मग पंढरीत यायचं तर विजयलक्ष्मी मध्येच मुक्काम करायचा। आमचा पत्ता विजयलक्ष्मी लॉज, स्टेशन रोड, पंढरपूर।